नमस्कार मित्र हो. आज संडे आणि संडे म्हटलं की फुल धमाल आलीच. हसताय ना, हसलाच पाहिजेत. तर मित्रांनो, आज आम्ही अत्यंत लोकप्रिय, कमी दिवसामध्ये प्रसिद्ध झालेला धबधबा घोणसरी या ठिकाणी आहे आणि आम्ही त्या धबधब्यासाठी निघालेलो आहोत. तर तो तुम्हाला संपूर्ण धबधबा दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निश्चित तुम्हालासुद्धा हा स्पॉट आवडेल आणि निश्चित तुम्हीसुद्धा या स्पॉटला याल. तर हे पहा मित्र, आम्ही आता धबधब्याला जाण्यासाठी निघालेलो आहोत. आमच्याबरोबर गांगुले सर, डावरे सर आणि नांचे सर आणि सर्वांच्या फॅमिली आहेत. हे पहा, आम्ही आता धबधब्यासाठी निघालेलो आहोत. तर साधारणतः फोंडा घाटपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहोत. तर हे पहा, अगदी स्पॉटवरती आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणावरून आम्ही अगदी आता ट्रेकिंग करत निघणार आहोत. तर सर्वच मंडळी आमची या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी सज्ज झालेली आहे. तर हा पुढे कुर्लीला जातो रस्ता. त्यानंतर हे पहा, आता सर्वच मंडळी आमची सज्ज झालेली आहे. हे पहा, नांचे सरसुद्धा आणि त्यांची फॅमिलीसुद्धा आता आमच्यामध्ये जॉईन झालेली आहे. त्यानंतर हे पहा, आमचा ट्रेकिंगचा मार्ग सुरू झालेला आहे. अगदी या ठिकाणी रस्तासुद्धा पहा, खूप छान रस्ता केलेला आहे. अजिबात रिस्क नाही, तुम्हीसुद्धा येऊ शकता. तर हे पहा मित्र, अगदी पाऊलवाट केलेले आहे. तर मित्र हो, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासारखा दुसरा आनंद नाही. निसर्गाच्या सानिध्यात अनेक दुःखांचा विसर पडतो. म्हणून मित्र हो, प्रत्येक वळणावर प्रवास हा महत्त्वाचा असतो, कारण त्याशिवाय तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो. आणि मित्र हो, एखाद्या गोष्टीला वयाचे बंधन नसते, तो म्हणजे प्रवास. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी घरसुद्धा आहे. त्यानंतर पहा, परत आमची ट्रेकिंग सुरू झालेली आहे. मित्र हो, जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता तेव्हाच तुम्ही स्वतःला ओळखता. मित्र हो, निसर्ग सौंदर्य हे पृथ्वीवरील जीवन आणि मानवी मनाचा सर्वात मोठा आधार आहे. यात पर्वत, नद्या, जंगले, हिरवे गवत, रंगीबेरंगी फुले, ताटवे, पशुपक्षी आणि बदलणारे ऋतू यांचा समावेश होतो. निसर्ग आपल्याला केवळ जिवंत राहण्यासाठी शुद्ध हवा, पाणी आणि अन्नच देत नाही, तर मनाला आधार, शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील देतो. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, धुक्याची चादर पांघरलेला डोंगर आणि वाहणारे जलस्रोत मन मोहून नेतात. आणि अशा सुंदर निसर्गरम्य परिसरात मी आपल्याला घेऊन जात आहे. फोंडा घाटपासून अगदीच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटेसे गाव, ते म्हणजे घोणसरी गाव. पूर्वीपासूनच पंचक्रोशी आणि गावातील हे गाव फोंडा घाट यांचे अतूट नाते. फोंडा घाटची मानली जाणारी घोणसरी गावचे देव गांगो यांचे भाऊ बहिणीचे नाते परंपरागत चालत आले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावाची प्रतिष्ठा म्हणजे श्रीदेव गणपती आणि तिथूनच पुढे काही अंतरावर असलेली कुर्लादेवी, अशा सर्व देवतांचा आशीर्वाद लाभलेले हे गाव निसर्ग सौंदर्यात देखील भुरळ पाडणाराच आहे. 12 वाडींच्या या गावातील डोंगराळ भागात वसलेली ही वाडी म्हणजे सपाटवाडी आणि याच वाडीच्या समोरून आपण या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी निघालो आहोत. श्रीदेव ब्राह्मणेश्वराच्या जवळून जाणारा हा रस्ता आपलाच अशा परिसरात घेऊन जातो की तिथे गेल्यावर सारा थकवा दूर होऊन जातो. या प्रशालेतील विद्यार्थी भेटल्या होत्या, त्यासुद्धा या ठिकाणी आल्या होत्या. मित्र हो, आपण एका स्वर्गीय सुखाच्या जवळ आलो आहोत. या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्यात भर घालणारा आणखी एक विहंगम देखावा म्हणजे घोणसरी गावचा धबधबा. मित्र हो, निसर्गातील प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे. पण मानवाचे डोळे उघडे व्हावेत, मन स्वच्छ हवं, तर त्याला या निसर्गरूपी पाठशाळेतून खूप काही शिकता येते. एखाद्या शांत ठिकाणी जाऊन ऋषीमुनी तपश्चर्येला का बसतात, याचं उत्तर या डोंगरातून चालताना मिळत आहे. ही शांतता, मनाला मिळणारा आनंद, ही डोलणारी झाडे, ही छोटे मोठे ओठळ आपल्या मनाला शीन घालवायला जणू काही स्वतःच पुढाकार घेत आहेत, याची जाणीव होत आहे. चालत येताना मनाला भावणारा हा ट्रेकिंगचा अनुभव खूप काही देऊन जात आहे. सगळं चराचर कसं चैतन्यानं कुटू लागलं आहे. वरून कोसळणारा हा धबधबा जणू आम्हाला सादच घालत आहे. जणू देहभान विसरून या पडणाऱ्या जलधारा
पिऊन तृप्त होणारा हा निसर्ग मोहून टाकत आहे. डोळ्याचे पारणे फिटणारा हा धबधबा केवळ आपणाला शांती देतो असं नाही, तर जगण्याचे सामर्थ्य देखील देतो. आपल्याला आपल्या साधेतून जणू काही तो आपणाला संदेश देत आहे, याची ही जाणीव नकळतपणे का होईना पण मनाला स्पर्श करून गेली. तो नक्कीच आपल्याला संदेशातून सांगत असावा, तुम्ही या मनसोक्त आनंद लुटा, निसर्गात हवे तेवढे बागडा, अगदी फुलपाखरावानी या गुळगुळीत दगडावर या धारा झेलण्यासाठी बसा. मात्र मी तुम्हाला जसा आनंद देतो तसा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी द्या, की जेणेकरून माझंही सौंदर्य अबाधित राहील. मित्रहो, शेवटी एवढंच सांगेन, आपण या धबधब्याच्या जलधारा त्यांचा आस्वाद मनसोक्त लुटा, मात्र इथे स्वच्छता जरूर राखा. केवळ दंगामस्ती हल्लडबाजी करण्यासाठी निसर्ग आहे असे समजू नका, तर आपण याच निसर्गामुळे आज आहोत याची जाणीव जरूर ठेवा. पहा मित्र, अतिशय सुंदर धबधबा आहे. निश्चित या धबधब्याला सुद्धा वेदना होत असतील एवढ्यावरून कोसळताना. गार्गी तरी पहा मित्र, या ठिकाणीवरनं धबधब्याचे सर्व पाणी खाली जात आहे. पाण्याचा प्रवाह भरपूर आहे, तरीसुद्धा पाऊस 2-3 दिवसापासून कमी आहे. जुलै महिन्यात जेवढा पाऊस असतो तेवढा पाऊस नाही आहे. हे आमचे दोन्ही मित्र प्रणव सर आणि त्यांचे मित्र, दोन्ही शिक्षक आहेत, शिक्षक बंधू आहेत. तेही या ठिकाणी आले होते. तरी पहा मित्र, अगदी धबधब्याच्या बाजूलाच या ठिकाणं ट्रेकिंग पॉईंट आहे आणि आपण ज्या ठिकाणावरून पाणी येतं त्या ठिकाणी आपण वरती या ठिकाणी जातो. तेही तुम्हाला मी पुढे दाखवतो. हे पहा, आता आम्ही आता वरती चाललेलो आहोत. त्या ठिकाणावरून धबधबासुद्धा पहा कसा दिसतोय. हे पहा, ट्रेकिंगसाठी पहा किती खोलवर आहे. या ठिकाणावरून आता आम्ही वरती चाललेलो आहोत. तुम्हाला वरतून सुद्धा स्पॉट दाखवतो. तर पहा, सर्व धबधबा दिसतोय. त्यानंतर हे पहा, आम्ही वरती आता अगदी वरती आलेलो आहोत आणि वरतूनही तुम्हाला सर्व खाली धबधबा वगैरे दाखवतो. पहा, जाण्यासाठी किती खडतर मार्ग आहे, परंतु निसर्गच तेवढा सुंदर आहे, अगदी मोहून टाकतो. म्हणून या ठिकाणी आम्ही वरतीसुद्धा आलेलो आहोत. हे पहा आजूबाजूचा परिसर. हे पहा, धबधब्याला पाणी जातं आहे. 2-3 ठिकाणावरून पाणी जातं. हे पहा, वरतून असा दिसतो धबधबा. अगदी सुंदर आणि विहंगम असं हे दृश्य आहे. हा धबधबा हल्लीच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेला आहे आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी लांबून लांबून या धबधब्यासाठी येत आहेत. हे पहा मित्रांनो, आम्ही आता परतीचा रस्ता पकडलेला आहे.
फुल धमाल दिवसभरामध्ये केली. आता परतीचा रस्ता पकडलेला आहे. त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी सोय केलेली आहे. हे पहा, सर्व जाण्या येण्यासाठी सुद्धा अगदी सोपा मार्ग आहे. त्यानंतर हे पहा, पुढे हे सर्व पाणी जे येत आहे ते सर्व धबधब्याचंच पाणी येतं आहे. या ठिकाणावरनं पहा, अगदी सह्याद्री पहा, धुकं पहा. असं वाटतं आहे की आभाळ त्या ठिकाणी टेकलं आहे, एवढं धुकं त्या ठिकाणी दिसतं आहे. हे सर्व धबधब्याचंच पाणी या ठिकाणी येतं आहे. पहा, या ठिकाणी मासे वगैरेसुद्धा पकडतात. त्या ठिकाणी त्यांनी मासे पकडण्यासाठी सुद्धा हे लावलेलं आहे. त्यानंतर रस्त्याला जो प्रसिद्ध घोणसरी डॅम किंवा कुर्ली डॅम म्हणून प्रसिद्ध आहे, तो हा सर्व डॅम आहे. तोही तुम्हाला मी लांबून दाखवतो. या ठिकाणी भरपूर पाणी असतं, परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सध्या पाणी ते सोडत नाहीत. तर मित्रांनो, सर्वांनाच एक विनंतीच करील की ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी कृपया करून कचरा वगैरे करू नका, स्वच्छता राखा. निसर्ग टिकला तर आपण टिकणार. निसर्गाची आपल्याला खूप गरज आहे. तर हे पहा, संपूर्ण कुर्ली डॅम पहा, अतिशय स्वच्छता असते या ठिकाणी सुद्धा. हे पहा, जलसंपदा विभाग घोणसरी. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.